सासूने केलेला न्यायालयातील खटला मागे घेण्यासाठी सुनेला कामावरून काढून टाकले। आटपाडीच्या सूतगिरणीतील प्रकार। गळवेवाडी येथे सुरू असलेलं जिल्हा परिषदेच्या शाळेचं बांधकाम वादाचा विषय ठरला आहे। गळवेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच व सदस्यांनी त्यांचं सर्व अस्तित्व पणाला लावून शाळेचं बांधकाम पुढे रेटण्याचा फंडा चालू ठेवला आहे। सध्या ज्या ठिकाणी शाळेचं बांधकाम होत आहे ते बांधकाम चंद्रभागा गळवे नावाच्या वयोवृद्ध महिलेच्या जागेवरती होत आहे। याबाबत वयोवृद्ध महिला चंद्रभागा गळवे यांनी ग्रामपंचायतला अनेक वेळा विनंती केली, माझ्या जागेवरती अतिक्रमण करू नये, परंतु ग्रामपंचायतीने त्या महिलेची जागा हडपण्याचा चंग बांधून त्यांचं सर्व अस्तित्व पणाला लावून तक्रारदाराला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला। सदर महिला चंद्रभागा गळवे यांची आर्थिक स्थिती ठीक नसताना सुद्धा घरातील शेळ्या विकून विटा येथील न्यायालयामध्ये सदर जागेसंदर्भात दावा दाखल केला आहे। सदरचा दावा हा सध्या न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे। खटला न्यायप्रविष्ट आहे अशा वेळेत शाळेचं काम उरकून घेण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतकडून बांधकाम केलं जात आहे। सदर बांधकामास विरोध केला जातो म्हणून जागा मालकावरच शासकीय कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल केला जातो। त्या महिलेला तिच्या जवळच्या नातेवाईकांनीसुद्धा सहकार्य करू नये म्हणून तिच्या नातेवाईकांची येण्या जाण्याची वाट बंद केली जाते, पाणी बंद केले जाते। एवढे होऊन सुद्धा खटला मागे घेतला जात नाही। सदर तक्रारदार महिलेला एक मुलगा आहे, तो ऊसतोड मजूर म्हणून काम करतो। त्याची पत्नी मागील 8 वर्षापासून आटपाडी येथील श्रीमंत बाबासाहेब देशमुख सूतगिरणीमध्ये काम करत आहे। त्या महिलेला मागील 8 दिवसापासून कामावर येण्यास मज्जाव केला आहे। सदर कामगार महिलेने सूतगिरणीचे एमडी यांच्याकडे मला कामावर येण्यास मनाई का केली जाते अशी विचारणा केली असता एमडींनी त्या महिलेला तुझ्या सासूने न्यायालयामध्ये जो दावा केला आहे तो दावा जोपर्यंत मागे घेतला जात नाही तोपर्यंत कामावर यायचं नाही असं सांगितलं आहे। या संदर्भात सूतगिरणीचे चेअरमन अमरसिंह देशमुख यांच्याशी आम्ही संपर्क केला असता त्यांनी सदर बाबीस दुजोरा दिला आहे। लोकशाहीमध्ये सर्वांना आपला हक्क कायदेशीर मार्गाने मिळवण्याचा अधिकार आहे, परंतु गळवेवाडी येथे मात्र लोकशाही कशी धाब्यावर बसवायची याचं एक मोठं विद्यालयच उभा राहताना दिसत आहे। लोकशाहीमध्ये मौलिक अधिकार हनन करता येत नाही, असं केलं तर त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते, परंतु या प्रकरणामध्ये अद्याप कायदासुद्धा डोळे बांधलेल्या अवस्थेत असल्याचं दिसत आहे। जेव्हा घरची खूप हालाकीची परिस्थिती असते अशा वेळेसच घरातील महिला रोजंदारीच्या कामावर जात असते। जेव्हा एक महिला घरातील कामकाज आटोपून बाहेर जाऊन 8-8, 10-10 तास काम करून घर चालवते, अशा महिलेला तिने न केलेल्या कृत्याबद्दल अशा पद्धतीने अन्याय करणे केव्हाही चुकीचा ठरेल। परंतु ज्या ठिकाणी ही महिला काम करते त्या ठिकाणी कामगारांचे हक्कसुद्धा मारले जात आहेत असाही एक मुद्दा समोर येत आहे। महाराष्ट्र शासनाने 1 जानेवारी 2024 पासून कामगारांसाठी कमीत कमी वेतन जाहीर केलं आहे। त्याप्रमाणे अकुशल कामगारांना कमीत कमी प्रतिदिन 458 रुपये, जास्तीत जास्त 504 रुपये वेतन देणे बंधनकारक आहे। मात्र या ठिकाणी कामगारांना 350 ते 380 रुपये पगार दिला जातो। ही एक प्रकारे कामगारांची पिळवणूक आहे। आटपाडी परिसर दुष्काळी भाग आहे, येथे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध नाही, त्यामुळे गरजवंत मिळेल तो रोजगार मिळेल त्या पैशामध्ये करतात। कामगारांची होणारी पिळवणूक याबाबत भविष्यामध्ये कामगारांमधून किंवा कामगार संघटना अथवा सामाजिक संघटनांमधून पुढे आंदोलन उभं झालं तर नवल वाटायला नको।